पांडुरंगा तुझे आशीर्वाद होते म्हणून एक टांगेवाल्याचा मुलगा हा मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा आमदार झाला। ॲग्रिकॉस एक्सपोर्ट्स आणि हॉटेल तात्या व तात्या बाजार आमटी प्रायोजित हॅलो पांडुरंगा संवाद विठ्ठलाशी। हॅलो पांडुरंगा, येत्या 25 तारखेला आषाढी एकादशी आहे। पंढरपूरची नगरी ही भारताची दक्षिण काशी आहे आणि या पंढरीच्या नगरीमध्ये देश विदेशातून सर्व वारकरी, कष्टकरी, कातकरी हे तुझ्या दर्शनाला येतात। विठ्ठला, पाऊस नाही, शेतकरी आकाशाकडे तोंड करून बसलेला आहे, पावसाची भीषण अशी परिस्थिती आहे। माझं एवढंच मागणं आहे या आषाढी वारीच्या निमित्तानं पांडुरंगा की तुझ्या आशीर्वादानं माझ्यासारखा एक टांगेवाल्याचा मुलगा हा मोहोळ मतदारसंघाचा 2024ला जवळजवळ 31,000 मताधिक्याने निवडून आला। पांडुरंगा तुझे आशीर्वाद होते म्हणून एक टांगेवाल्याचा मुलगा हा मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा आमदार झाला। माझं एवढं एकच मागणं आहे की येत्या आषाढी वारीला पंढरपूरला धोधो असा पाऊस पडावा एवढं मागणं करतो। पांडुरंगा, पंढरपूरच्या या भूमीमध्ये माझा जन्म झाला, पंढरपूरच्या या भूमीत माझ्या वडिलाचा जन्म झाला, माझ्या आज्याचा जन्म झाला। लहानपणापासून ही वारी बघत आलो। या वारीचं कुतूहल इतकं मोठं आहे की हाफशेटीचं वर लहानपणी मी या गावात फिरायचो। आता आम्ही फुल पॅन्टीवरती आलो आणि आता आमदार म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबरोबर, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याबरोबर तुझ्या दरबारामध्ये येऊन तुझ्या पायावरती नतमस्तक व्हावं लागतं। पांडुरंगा, आयुष्याचं पारणं फिटलं। माझ्यासारखा टांगेवाल्याचा मुलगा तुझ्या आशीर्वादानं पांडुरंगा आज महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात विधानसभेत आमदार म्हणून गेला। विठ्ठला, पांडुरंगा, ठेवतो फोन आता।